नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रुप बीचा 2024 साली निघालेल्या जाहिरातीची फेब्रुवारी 2025 मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे जे काही प्रश्न आले होते त्याचं एक्सप्लेनेशन आपण त्याच दिवशी घेतलं होतं काही गडबडीमध्ये. पण ते घेत असताना आपण प्रश्नपत्रिकेवरतीच घेतलं होतं आणि त्या व्हिडिओची क्वालिटी अशी काही चांगली नव्हती. तर आज आपण त्या प्रश्नांच्या पीपीटीज बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या पीपीटीला वरती आलेल्या प्रश्नांना आपण आता व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करूया. त्या दिवशी फक्त कुठल्या प्रश्नांचं काय आन्सर असू शकतं यावरती आपण बोललो होतो. कन्सेप्ट वरती काहीच बोललं गेलं नव्हतं आपल्याकडनं. फक्त तिथं आमची हुशारी काय आहे, आम्ही कशी हुशार आहे ते दाखवायचा प्रयत्न केला होता. सगळ्यात पहिल्यांदा येऊन कोण उत्तर सांगतंय, सगळे बरोबर कोण सांगतंय वगैरे असलं काहीतरी असतं आपलं. स्पर्धेचा भाग म्हणून आलो होतो. आज आपण दर्जेदार पद्धतीनं बघूया. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेल्या जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील असं सांग. तर आपल्याला असं सांगितलं गेलं फरशांची संख्या बरोबर. एकच मिनिट, मी पेनचा रंग बदलतो. फरशांची संख्या बरोबर जागेचे क्षेत्रफळ भागिले प्रत्येक फरशीचे क्षेत्रफळ. ही आता प्रत्येक जागेचं क्षेत्रफळ काय असेल, लांबी गुणिले रुंदी असेल, कारण आयताकृती जागा आहे आणि फरशी सुद्धा ही चौरस आहे, म्हणजेच आयताचं एक रूप आहे ते. कळलं? तर तिथं सुद्धा लांबी गुणिले रुंदी 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर असं होईल. पण एकाचे एकक मीटर मध्ये आहेत, एकाचे सेंटीमीटर मध्ये आहेत. तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं की मोठ्या एककाला लहान एककामध्ये बदलायचं. मग आता 18 मीटर जे आहे त्याचं मी काय करतो, हे 1800 सेंटीमीटर गुणिले 1200 सेंटीमीटर असं हे जागेचं क्षेत्रफळ झालं. ओके, आणि त्याच्या खाली मग 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. आता आपण एक कॅल्क्युलेशन करून घेऊया. ह्याचे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर इकडे 60 येईल आणि हे 2400 वर्ष होईल. 2400 वर्ष. आपण पाहिलेल्या असंख्य व्हिडिओपैकी 95% व्हिडिओज मध्ये एक्सप्लेनेशन अशा प्रकारचं दिलेलं असेल. पण माझं म्हणणं काय आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर किंवा अशा प्रकारचा थॉट लगेच येतो का? किंबहुना नाही. सामान्य विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बोलतोय मी, ज्यांची संख्या फार जास्त असते. असामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांविषयी आपण बोलतच नाहीये. ते काहीही पाठ करू शकतात. आपण ऍप्टिट्यूडचा पेपर देतो. आपल्याला गणित म्हणून नाही विचारलेलं, हे आपल्याला ऍप्टिट्यूड म्हणून विचारलेलं आहे. तर आपला त्या उदाहरणाविषयी असलेला अप्लिकेशनचा ऍटिट्यूड या उदाहरणामध्ये चेक केलेला आहे आणि ते आपल्याला त्याच पद्धतीनं सोडवायचं अपेक्षित असतं. आता काय होतं, आपली ताई आई कोणीतरी घरी रांगोळी काढत असताना आपण बघितलं असेल तर, पण एक मॅट्रिक्स स्ट्रक्चर बघितलेलं आहे. सम रोज आणि सम कॉलम्स असतं. म्हणजे आपण जर आपल्या घरामध्ये अशी ताई रांगोळी काढत असेल, राईट, एका रो मध्ये 5 डॉट आहेत, 1 2 3 4 5, आणि किती कॉलम्स आहेत, 1 2 3. म्हणजे एका रो मध्ये 5 आहेत, प्रत्येक कॉलमला 3 3 आहेत, राईट.
नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? 5 आहेत. नंबर ऑफ रोज किती आहेत? 3 आहेत. तर टोटल नंबर ऑफ डॉट्स काढायचे आहेत आपल्याला, एकूण डॉट काढायचे. तर कसं करतो? 5 1 5, 5 2 10, 5 3 15. म्हणजे पाच पाच कसे घेतले आपण? हे असे 5 घेतले, 5 3 15 असे घेतले. 15 डॉट्स आहेत. मोजत बसत नाहीत आपण इंडिव्हिज्युअल. म्हणजे 5 गुणिले 3 केलं. 5 कोण आहेत? नंबर ऑफ कॉलम्स आहेत 5. उभ्या रेषांना कॉलम म्हणतो आपण. आणि 3 कोण आहेत? नंबर ऑफ रोज आहेत. आडव्या रेषांना आपण रो म्हणतो. राईट? म्हणजे आडव्या ओळीमध्ये किती बसलेत, उभ्या ओळीमध्ये किती बसलेत, यांचा गुणाकार म्हणजे काय असेल? टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स असेल. तर एकूण डॉट्स, एकूण ठिपके बरोबर काय असेल? रोज आणि कॉलम, आता मराठीत काय म्हणतात माहिती नाही. राईट? नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. उभ्या आणि आडव्या रेषांच्या संख्येचं काय असेल? गुणाकार असेल. आता मला काय म्हणायचंय, आपण जेव्हा फरशा बसवू, आता ही 1800 मीटरची लांबी आहे. 30-30-30-30च्या फरशा बसवल्या, 30-30 सेंटीमीटरच्या. 1800 सेंटीमीटर मध्ये 30-30 सेंटीमीटरच्या किती फरशा बसतील? तर अशा पद्धतीने इकडं 60 फरशा बसल्या. आणि अशा पद्धतीने जर बघितलं आपण, तर 30-30 सेंटीमीटरच्या 1200 सेंटीमीटर मध्ये 40 फरशा बसतील. एकूण फरशा ज्या काही असतील, नंबर ऑफ कॉलम्स किती होतील? 60 होतील. रोज किती होतील? 40 होतील. तर काय होईल? 60 गुणिले 40 बरोबर 2400 झालेलं असं. आणि याचा, हेच गणित जर अशा वेगळ्या पद्धतीने विचारलं असतं, कशा पद्धतीने विचारलं असतं की बाबा एक फरशी आहे, तिथं डायमेन्शन एवढं एवढं आहे, राईट, आणि जागेपैकी लांबी एवढी आहे, एवढ्या फरशा बसले, तर मग काढा. तशा केसेसमध्ये परत तुम्हाला सूत्र बित्र वगैरे आठवण करत बसावं लागतं. अशा अँगलचा जर अप्रोच असेल तर तुम्हाला क्विक, तुमचे 5, तुम्हाला 36 सेकंद येतो. तुमचा मॅटर कुठे येतोय? सेकंदावर येतोय, वेळेवर येतोय. राईट? आपल्याकडे वेळ भरपूर असेल तर आपण काही केलं असतं. शालेय स्तरावरती जसं एका प्रश्नाला 6 मिनिटं ते 9 मिनिटं भेटतात, त्या दर्जानं पेपर असतात, तर आपण काही केलं असतं. इथं 6 मिनिटं ते 9 मिनिटांमध्ये आपल्याला 20च्या 20 प्रश्न सोडवायचे. त्याच्यामुळे आपला अप्रोचच क्लिअर असलं पाहिजे. राईट? हा अत्यंत सोपा प्रश्न होता. तर हा रेग्युलर अप्रोच आहे, हे माझा अप्रोच होता. ओके. याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये आपण, ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? राईट? आता हे वेग बरोबर अंतर भागिले वेळ असं येत असतं आपल्याकडे. राईट? आता वेग बरोबर, या केसमध्ये अंतर कशाचं असेल? रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी भागिले वेळ असेल. आता गंमत कशी आहे, माझा जो वेग आहे तो किलोमीटर पर हवर मधला आहे, ताशी म्हणलेला आहे, आणि मला वेळ जी दिली आहे ती सेकंदामध्ये दिलेली आहे. मग अशा केसमध्ये मला वेगाला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. करेक्ट आहे? मग मी काय करतो, वेग माझा किती आहे? 80 आहे. त्याला 5/18 मल्टिप्लाय केलं, मीटर पर सेकंद मध्ये झालं. रेल्वेची लांबी किती आहे? जाणारी रेल्वेची लांबी 700 मीटर आहे. प्लॅटफॉर्मची लांबी एल पकडूच, आणि ही 72 सेकंदामध्ये झाली. कळत आहे? आता मला हे सॉल्व्ह करायचंय. समीकरण मांडलं ना मी आता हे. म्हणजे आता काय झालंय, हे 700 अधिक एल बरोबर 80 गुणिले 5/18 गुणिले
72. 18 × 72. 700 अधिक यल बरोबर हे 1600 झालं. यल बरोबर 1600 मायनस 700 बरोबर यल बरोबर 900 झालं. फार मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रातला एक मोठा विद्यार्थी गट आहे की जो या प्रकारच्या मेथड्सनी प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व्ह करतो. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करतो. राईट. आणि आता याच्यामध्ये मला काय म्हणायचं, आपण स्पर्धा परीक्षा देतोय. स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपल्याला बाकी बंधन कुठली नाही आहेत. आपल्याला बंधन आहे का, तू 10 वर्ष कर एमपीएससी, आपल्याला बंधन नाही. आपला बाप आपला पैसे देणारच आहे, तुला अधिकारी बघायचंच आहे बाबा. त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेच्या हॉलच्या बाहेर पण वेळेचं बंधन नाही आहे. आणि तशी आपली तयारी पण आहे. दिस एक्झाम इज ऑफ संयम, संयमाची परीक्षा आहे. 7 वर्ष वगैरे आपण तयारी करूनच आलेलो. पण वेन यू एंटर इनसाइड द क्लासरूम देर इज अ रिस्ट्रिक्शन ऑफ टाइम. तिथं मात्र वेळेचं बंधन आहे, तिथं वेळेला तुला चॅलेंजेस नाही. या मेथडचा जर विचार केला तुम्ही तर 5/18 गुणणं म्हणजे त्या उदाहरणामध्ये तुम्ही तुमच्या हाताने कॅल्क्युलेशन काय करताय, तुम्ही वाढवत आहे. बरोबर. आता तुम्ही कॅल्क्युलेशन जर वाढवत असाल तर परीक्षेमध्ये वेळ वाढणारच का कमी होणार, तर तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा तुमचा वेळ काय होईल, वाढेल. राईट. मग काय होईल, वेळ वाढायला लागला की मग तुम्हाला कोणीतरी सांगतं की गणिताचे प्रश्न सोडवायचेच नाहीत, किंवा सोडवून तर शेवटी बघायचं जर वेळ उरला तर. पण आता ह्या झालेल्या परीक्षेचा कंबाईनचा जेव्हा कटअप येईल, तो कटअप जेव्हा 62च्या पुढे असेल तेव्हा गणिताचे प्रश्न सोडवावेच लागतात. ओपनचा कटअप जेव्हा 62च्या पुढे असेल तेव्हा तुला गणिताचे प्रश्न सोडवणं मस्ट असेल, तिथं तुला एक्सक्यूजच नाही. आणि त्या वेळेच्या आत सोडवावं लागेल. म्हणून असं काहीतरी चुकीचं 5/18 आणि 18/5 न मल्टिप्लाय करणं हे मला योग्य वाटत नाही. एक मास्तर म्हणून तरी मला तुम्हाला ते शिकवणं योग्य वाटत नाही. का, मी शाळेमध्ये मला मला एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं तर मी शाळेमध्ये पण असंच शिकवतो आणि स्पर्धा परीक्षेत आल्याच्या नंतर पण असंच शिकवतो. हे चांगलं नाहीये, लक्षणच चांगलं नाहीये. कारण शाळेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, स्पर्धा परीक्षेच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. कळलं. शाळेमध्ये एक प्रश्न जेवढ्या वेळेत सोडवायचा असतो तिथं 20 प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये तेवढ्या वेळेत सोडवायचे. त्याच्यामुळे थॉट प्रोसेसच वेगळी पाहिजे. कळते. मग आता या उदाहरणाची थॉट प्रोसेस ही कशा पद्धतीनं असेल, तुझा वेग 80 किलोमीटर पर आवर दिलेला आहे, तर त्याचा अर्थ होतो 36 सेकंदाला 800 मीटर. एकच बदलाच्या प्रक्रियेनुसार आपल्याला वेळ 72 सेकंद दिलाय. 72 सेकंदामध्ये 1600 मीटर होईल. या 1600 मीटर मध्ये रेल्वे कितीची आहे, तुमची 700ची आहे. तर तुमचा प्लॅटफॉर्म कितीचा होईल, 1600 मधले 700 मीटर तुमचे रेल्वेने जर घेतले तर शिल्लक राहिलेले किती मीटर असतील, 900 मीटर असतील, की जो कोण घेईल, प्लॅटफॉर्म घेईल. राईट. की जो कोण घेईल, प्लॅटफॉर्म घेईल. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, 900 मीटर आहे. कहा राजा भोज, कहा हम गंगू तेली. हम गरीब लोक आहे, आमच्याकडे वेळच नाहीये, आम्हाला त्याची जाणीव आहे. आम्हाला 7 वर्ष प्रिपेअर करूच शकणार नाहीत, आमच्या बापाची तेवढी ताकदच नाहीये, आम्हाला आमच्या भविष्याची चिंता आहे. काश हम राजा भोज के फैमिली से होते तो हम 7 क्या 10 साल एमपीएससी प्रिपेयर करते. वो बिलोंग्स टू द फैमिली ऑफ गंगू तेली. हम लोगों को हमारा आशियाना खुद बनाना है, तो फिर हमें कम वक्त में पेपर सॉल्व करना ही करना है. 1-2 अटेम्प्ट में इस दलदल से निकलना ही निकलना है. कळतंय. ही अशी पद्धत आहे. राईट. आजपर्यंत अशा पद्धती कुठं कुठं दिलेल्या नव्हत्या, कुठं आहेत असं याचा शोध लागत नव्हता. आता आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत. समजतंय. मग आता आपण आपल्या इकडे येऊयात. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. निघते अशी रेल्वे. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. ठीक आहे, उतरू द्या.
25 नवीन चढले. शी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी 40% प्रवासी परत उतरते. नवीन 40 चढते. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांच्या संख्या स्थानक ए वर चढलेल्या संख्येच्या 40% इतकी आहे. तर स्थानक बी वर उतरलेले प्रवासी किती असं विचारलं. आता हे सोडवण्याच्या साधारण 3 पद्धती आहेत. एक पद्धत आहे ती तुम्ही ऑप्शनला जाऊन चेक करून रिव्हर्स डायरेक्शन मध्ये वर्कआउट करणे. प्रत्येक ऑप्शन घेऊन रिव्हर्स डायरेक्शन चेक करणं म्हणजे तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा स्वतःचा वेळ वाया घालवणार, राईट? किंवा मग काहीतरी हल्ली युट्यूबला बरेच अधिकारी लोक सांगतात की चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं मांडायचं, मग दुसऱ्या क्रमांकाची संख्या तिसऱ्या क्रमांकाची, काय असतं ते देव जाणे, राईट? कोणता तरी बुस्टर नावाचा खाली कार्यक्रम तुमचा वाजवला जातो. नाही करायचं. जेव्हा स्टिक कॉम्पिटिशन असते तेव्हा जमवलेल्या मार्कातनं ऋण होणं योग्य नसतं. ऑप्शन होऊन जायचं नाही, गोळीबार करायचा नाही. आता तिसरा प्रकार असा असू शकतो, समीकरण मांडलं जातं. किंवा मग स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये सांगितलं असतं की स्पर्धा परीक्षेमध्ये सगळेच प्रश्न सोडवायचे नसते. आयोग काही प्रश्न असे विचारतं की ते तुम्हाला स्किप करता आले पाहिजे. तर माझं एक वाक्य लक्षात ठेवा, हा प्रश्न तू स्किप केलास तर तू महाराष्ट्रामध्ये स्किप करणारा एकटा असणार नाहीस. बहुसंख्य विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न स्किप करतील. आणि स्किप करणाऱ्यांची संख्या काय असेल, फार मोठ्या प्रमाणावर जर असेल तर मेरिट या प्रश्नावर जाऊन थांबेल आणि या प्रश्नाचं उत्तर जो कोणी करेक्ट लिहिल तो मेरिटमध्ये आहेड असेल. जे सगळेच लोक सोडवणार आहेत ते आम्ही सोडवू तर मेरिटमध्ये कुठं स्टँड होणार? आम्ही गर्दीचा हिस्सा असू. लोकांनी जे सोडून दिलं ते सुद्धा जर आम्ही धरलो आणि त्याच्यात आमचा स्कोर आला तर आम्ही मेरिटमध्ये, म्हणजे आमच्या जो काही मार्काचा पिरामिड असतो त्याच्यामध्ये आपण अप्पर क्रिस्टवरती असू. हे सिंपल लॉजिक आहे मेरिटचं, मेरिटमध्ये स्टँड होण्याचं. आणि एका विषयाचा मास्तर म्हणून मी विद्यार्थ्याला प्रश्न स्किप कर म्हणून सांगणं नैतिक दृष्ट्या योग्य आहे का? तर ते नाहीये. एक सर म्हणून मी विद्यार्थ्याला ते प्रश्न कसे सोडवायला पाहिजे, लेंदी क्वेश्चन्स कशा अँगलनी त्याला अप्रोच दिला पाहिजे याविषयी मी वर्गात बोललो पाहिजे, ना की स्किप करायला सांगितलं पाहिजे. कळतंय? तर मग आता आपण याला आधी जनरली लोकांनी काय केले तुम्हाला सांगतो. ए स्थानकापासून काही प्रवासी चढलेत, आपण एन प्रवासी चढलेत असं कन्सिडर करू. एन प्रवासी चढले, करेक्ट? आता स्थानक बी वर आलो आपण. 50% उतरले म्हणजे 50% शिल्लक राहिले. मग शिल्लक राहिलेले प्रवासी काय असतील? 50%. 50% म्हणजे 1/50%च घेतो, चल. आणि 25 नवीन प्रवासी चढले. आणि म्हणल्यामुळं अधिक 25 प्रवासी. आता त्या डब्यामधल्या प्रवाशांची संख्या एवढी झाली, करेक्ट? आता बी स्थानकावरून स्थानक सी च्या दिशेनं गाडी चालली. आता ही गाडी निघाली, आता स्थानक सी वर आली. सी स्थानकावर रेल्वे गाडीपैकी 40% प्रवासी उतरतात, राईट? 40% प्रवासी उतरले म्हणजेच काय झालं? 60% प्रवासी
शिल्लक राहिली. जे 60% ऑफ कुणाच्या, या प्रवासाच्या 50% यांना अधिक 25 आणि 40 प्रवासी चढले. 40. राईट. आता ही जी काही प्रवाशाची संख्या झालेली आहे ती या प्रवाशांच्या किती पर्सेंट आहे? 40%. आपण याला सॉल्व्ह करायचे. तर 60% म्हणजे मी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करतो, 60/100 वगैरे. तर 60/100 घेतलं मी तर ते 3/5 होईल. याला 60/100ला 300. 50% म्हणजे 50/100 म्हणजे 1/2 होईल. 25 म्हणजे हे 25 होईल. प्लस 40. 40% म्हणजे काय झालं बघा, ते 2/5 होईल. हे 5 आणि हे 5 कटलं. आपण कशाला डोक्याला ताण ठेवायचं. राईट. मग 3 × 1 = 3. 3n/2. 25×3 = 75 प्लस 40 बरोबर 2n. राईट. हे तिकडे गेलं. हे काय झालं? 115. 2n -3n/2. n/2 बरोबर किती आले? 115. n बरोबर काय व्हायला लागलंय? अरे काय घोळ झाला रे. हे समीकरण मांडून म्हणलं की लय डोकेदुखी असते. 60 म्हणजे 3/5 बरोबर आहे ना? n 1/2. हा, इथं चुकलं बेटा आपलं. एकच हे 5 न समीकरणाला गुणाकार करून घेतला आपण समजा. तर हे 3 1/2n अधिक 25 बेटा, सॉरी, 40ला 5 ने गुणलं पाहिजे होतं. 200 हे 2n झालं बेटा. राईट. मग आता हे 3n/2 75 प्लस 200 बरोबर हे 2n. हे तिकडे गेलं. 2n मायनस 3n/2 बरोबर 275. हे n/2 होईल. हे समीकरण सॉल्व्ह केल्यावरती n बरोबर किती झालं? 550 झालं. हे n कुठं चढलेले लोक आहेत? हे n प्रवासी चढले म्हणजे 550 प्रवासी चढले. त्यापैकी 50% उतरले बी स्थानकावरती. 550चे 50% 275 होते. आता माझा प्रश्न परत तोच आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे आता तुम्ही एक्सप्लेनेशन खूप जणांचे बघितले असतील. बऱ्याच जणांनी या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलं असेल. राईट. आता मला सांगा, हा प्रश्न स्किप करणं आपल्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. याची जाणीव झाली तुम्हाला? कारण मेरिट हाय लागणार आहे. मेरिट हाय लागत असेल तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. बरं, या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं सोडून वेळ वाया घालणं परत आपल्या करिअरला बरबाद करणार आहे. मग काय पाहिजे? प्रश्न सुटला पाहिजे, वेळ वाचला पाहिजे, कमी वेळेत आलंच पाहिजे. तर आपला अप्रोच वेगळा असला पाहिजे. हा अप्रोच शाळेतला अप्रोच झाला. 9 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा असेल तर हा अप्रोच ठीक आहे. स्टेपला मार्क असतील तर हा अप्रोच ठीक आहे. स्टेप्सला मार्कच नाहीयेत, गोल केलं तरच मार्क्स मिळतात, अशा केसमध्ये अशा पद्धतीनं सोडवायचं नसतंय. वट्टमवार वट्टमवारच्या पुस्तकात कशा पद्धतीने सांगितलंय किंवा वट्टमवारच्या क्लासेसमध्ये कसं सांगतो ती मेथड बघा. तुम्हाला सांगतो आता मी. हे बघा, हे 50% म्हणजे 1/2 होते. बरोबर. 40% म्हणजे 2/5 होते. आणि इथले 40% म्हणजे परत 2/5 होते.
भट्टमोरच्या पुस्तकात क्लासमध्ये नेहमी सांगतो की टक्केवारीला टक्केवारीच्या रूपात न बघता अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊन बघायचं. कळ. आणि एकदा का अपूर्णांकात रूपांतर केलं की त्यांच्या छेदांचा गुणाकार घ्यायचा. 5 5 25 दोन्ही 50. 50 भाग मानून गणित सोडवायला चालू करतो. हे 50 भाग आहेत. 50 भाग पॅसेंजर ए स्थानकावरती चढले, त्यातले 50% उतरले, म्हणजे 25 भाग उतरले. 25 भाग हे उतरले. कुठं उतरले? बी स्थानकावर उतरले. आणि परत काय झालं, सोबत 25 नवीन प्रवासी चढले. म्हणजे इथं काय झालं, 25 भाग अधिक 25 झालं. राईट. आता सी स्थानकावरती 40% प्रवासी उतरले, म्हणजे परत 205 उतरले. 25 25 भागाचे 40% 10 होते. 10 भाग उतरले म्हणजे किती राहिले? 15 भाग राहिले. 10 भाग आणि 25चे परत 40%, 10 भाग प्लस 10 प्रवासी उतरले. तर सी स्थानकावरती परत 40 प्रवासी चढले. म्हणजे स्थानक सी वरतीची गाडीची स्थिती अशी आहे, 25 मधले 10 भाग उतरल्यामुळे 15 भाग राहिले. 25 मधले 10 गेल्यावर ते 15 राहिले. इथे 40 प्रवासी चढले तुमचे. चढले म्हणून वर रेल्वेच्या इन झाले म्हणून +40 केलं. आता ही जी संख्या आहे, सुरुवातीला जे पॅसेंजर बसले त्याच्या 40% आहे, 50 चे 40% 20 होते. 20 भाग होतील. तर हे इकडं आलं, 5 भाग बरोबर 55, 1 भाग बरोबर 11. आणि बी गाडीत उतरलेल्या प्रवाशांची संख्या विचारलाय, 25 भाग गुणिले 11 बरोबर 275 झाले. प्रॉब्लेम झाला असता, अप्रोच साफ असता तर, टक्केवारीला व्यवस्थित हाताळता आलं तर. काय बोलायला कळतं का नाही? हे गरज आहे, हे करणं काळाची गरजच आहे तुमची. राईट. आता बघा, अं, बघा, मी परीक्षेमध्ये असतो तर हा प्रॉब्लेम असा सोडवला असता नेमकी. एक प्रॉब्लेम असंख्य प्रकारे सोडवतोय. 50% उतरले तर 50% शिल्लक राहिले, म्हणजे 102 शिल्लक राहिले. सी स्थानकावर 40% उतरले तर 60% शिल्लक राहिले, म्हणजे 305 राहिले. 5 दोन्ही 10, 3 1 3. एका स्थानकावर 25 चढले, पुन्हा 40 चढले, 65 चढले. नाही 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 येणार असं. राईट. ठीक आहे. चल, नेक्स्ट बघूया. आता हा प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा. आता हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे रिपिटेटिव्ह नंबर्सचं स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये हा एचा वर्ग मायनस बीचा वर्ग आहे. राईट. तर एचा वर्ग मायनस बीचा वर्ग, त्याच्या खाली काय बघायची, तर खाली टर्म कुठला आहे? मायनस आहे. खाली जर मायनस असेल तर उत्तर प्लस वाला असेल, आणि खाली जर प्लस असेल तर उत्तर मायनस वाला असेल. आता इथं मायनस आहे तर उत्तर काय असेल? प्लस वाला असेल. 3.49 प्लस त्याला 4 आलं. म्हणजे हे कशाचं स्ट्रक्चर होतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी. हे काय झालं असतं? ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए मायनस बी. हे ए मायनस बी कटलंय, म्हणजे मायनस असलं की प्लस वाला शिल्लक राहील, आणि प्लस असतं तर मायनस वाला शिल्लक राहिला असता. म्हणून तशा अँगलनी सांगितलं. ए म्हणजे कोण? पहिला टर्म. 3.49 प्लस 0.51 बरोबर काय झालं? 4 झालं. हल्ली
5वीच्या 6वीच्या नवोदयच्या परीक्षेला विचारतात असला प्रश्न. याला काही म्हणजे तारतम्यच नव्हतं याला काही. राईट. याच्यानंतरचा प्रश्न काय? भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. राईट. परंतु तो 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. राईट. म्हणजे भूषणचं काय झालं, 10 दिवसानं काम केलं 10 दिवस, आणि शिल्लक काम किती राहिलं? एकूण 80 दिवसाचं काम आहे भूषणचं. 10 दिवस केला तर राहिले किती दिवस? 70 दिवस राहिले. शिल्लक काम 70 दिवसाचं आहे. असं एकूण 80 दिवस. राईट. केलेले काम हे शिल्लक काम. राईट. उर्वरित काम म्हणजे शिल्लक काम नीरज ना 35 दिवसात पूर्ण केलं. नीरज. आता जे काम शिल्लक 70 दिवसाचं आहे ते काम करायला ह्या बाबाला 35 दिवस लागतात. 70च्या तुलनेत 35 हाफ आहे. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल? एकटा म्हणजे ह्याचं पण काय करावं लागेल? 40 दिवस. आता याला वेगळ्याच कुठल्या तरी लसावी विसावी घेऊन सोडवण्याची इथं आवश्यकता नाही. इथं ते तुकडे झालेत त्यांच्या कामाचे. अशा केसमध्ये प्रमाण वापरून गणित सोडवता येतं. राईट. मग आता याच्या पुढच्या उदाहरणामध्ये काय होतं बघू. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 होते. म्हणजे 5 वर्षापूर्वी रेखाच्या डोक्यावर 34, नेहाच्या डोक्यावर 34 होते. 5 वर्षापूर्वी. आज काय असेल? दोघी 5-5 वर्षांना वाढलेले असते. 39 असेल. म्हणजे काय झालं, आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघायला गेलो तर नेहा आणि रेखा 34, 39, 39, 78 झाले. ते 39 वर्षाची, हे 39 वर्षाची, दोन्ही मिळून किती झाले? 78 झाले. राईट. 10 वर्षानंतर, सॉरी, आज रेखा, नेहा, नीरज यांची सरासरी वय 33 आहे. म्हणजे आता तिघांचा जर विचार केला तर रेखा, नेहा, नीरज 33-33 म्हणजे 99 झाले. त्यातले रेखा आणि नेहा हे आज कितीचे? 78 प्लस नीरज बरोबर 99. नीरज भाई कितीचा झाला? 21 वर्षाचा झाला. आज नीरज 21 वर्षाचा आहे. 10 वर्षानंतर किती वर्षाचा होईल? नीरज 31 वर्षाचा होईल. नीरज किती वर्षाचा होईल? 31 वर्षाचा होईल. मग विनाकारण काहीतरी चित्रविचित्र करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही जर आपल्या पुस्तकात थ्रू जर गेलात ना तर तुमचा अप्रोचच बदलून जाईल. कळतंय? आता ते आणि संयमानं वाचायचं थोडस. सेल्फ स्टडीसाठी सगळ्यात सुंदर तयार केलं आपण ते. आयुष्याची 4-4.5 वर्ष घातली त्याच्यात. अप्रोच अशाच पद्धतीने दिले. प्रत्येक प्रश्नाचा अप्रोच अशा पद्धतीने दिलाय आपण. कारण समीकरणाच्या नावालाच गेलं नाही, एक्स पकडलंच नाही. एक कन्सेप्ट सांगितला, तेवढ्याच कन्सेप्टवरती अख्खा चॅप्टर फिरवला. लिमिटेड कन्सेप्ट, अनलिमिटेड प्रॉब्लेम्स. राईट. मग आता पहा, एका कुटुंबाचं मासिक उत्पन्न, वर्तुळ आकृती. आता हे जे काही दिसतंय हे, याला डाटा इंटरप्रिटेशन म्हणतात. आता कंबाईनच्या मेन्सला याच्यावरती खूप प्रश्न असतील, 3-4 तरी प्रश्न असतील. तर या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण युट्यूबला एक सिरीज चालू करतो. एक 4-5 लेक्चर्स, 5-6 लेक्चरची सिरीज घेईल मी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर सॉल्व्ह झाला पाहिजे या अनुषंगाने एक्सप्लेन करेल तिकडे. राईट. येत्या 2-3 दिवसामध्ये चालूच करेल. तर त्यातला हा पहिला प्रश्न बघा. वर्तुळ आला ना की एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर कोणाच्या स्वरूपात दिलं, माहिती दिली, तर संपूर्ण वर्तुळ 360 अंशाचं पकडायचं. आणि टक्केवारीच्या स्वरूपात जर दिलं, तर संपूर्ण वर्तुळ 100% पकडायचं. झालं, चॅप्टरच संपला. पाय चार्टच संपला. त्याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची आवश्यकता
नाहीये. एवढंच करायचं. राईट. मग आता त्यांनी काय म्हणले, त्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 40,000, म्हणजे सगळंच्या सगळं वर्तुळ 40,000च आहे. आता हे 40 डिग्री, 90 डिग्री, 50 डिग्री, 70, 110 हे टक्केवारीच्या रूपात आहे का कोणाच्या रूपात आहे? तर तो कोणाच्या रूपात आहे. म्हणजे आता संपूर्ण वर्तुळ कितीचा झाला? 360 डिग्री बरोबर किती? 40,000. कारण संपूर्ण वर्तुळाची किंमत किती दिली? 40,000. घर भाडं, तर घर भाडं येत आहे. राईट. किराणा माल कुठे आहे? किराणा माल येत आहे. आणि प्रवास, प्रवास कुठे आहे? येत आहे. त्या तिघांचं एकूण किती होईल असं विचारलं. आता यांची बेरीज करा. हे 180 आणि हे किती झाले? 90. 270 डिग्री बरोबर किती असं विचारलं. तिरपे गुणाकार करणं सोडा. आता आपलं वय नाहीये तिरपा गुणाकार करायचं. शाळेमध्ये ठीक होत ते. तर इथं असं करा, हे शून्य कटलं. 9 × 36, 9 × 27, 4ला 40,000 तर 30ला 30,000. 4ला 40,000 तर 3ला 30,000. तर त्या 3 पॅरामीटर्स वरती केलेलं एकूण खर्च किती असेल? 30,000 रुपये असेल. त्याला वेगळ्या काही अँगलनं करण्याची आवश्यकता नाहीये. अशाच सोप्या पद्धतीची उदाहरणं असतात. राईट. आता याच्यामध्ये 8वा प्रॉब्लेम. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली म्हणतात. तर हा प्रॉब्लेम पण मेरिट डिसाइडिंग प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये तुम्ही कितपत प्रॉपर अँगलने विचार करतो त्याच्यावरती हे डिपेंड होतं. राईट. एने 100 रुपये देऊन वस्तू घेतली. त्याची इन्व्हेस्टमेंट 100 रुपये, वस्तू घेतली. आता अ कडे वस्तू आहे, पहिली स्टेज 1. अ कडे वस्तू आहे, 100 रुपये मोलाची वस्तू आहे इकडे. राईट. आता त्याने ती 10% नफ्याने विकली. आता काय होईल? स्टेज 2 मध्ये आता अ कडं 10% नफ्याने विकल्यामुळं ए कडे 110 रुपये असतील आणि बी कडे वस्तू असेल जिचं मोल वाढलेलं असेल. तर 110 रुपये असेल. स्टेज 2 मध्ये वस्तूची किंमत काय झालेली असेल? वाढलेली असेल. राईट. आता स्टेज 3 मध्ये काय झालं? त्या बी न ती वस्तू आता एला विकून टाकली 10% तोट्याने. आता बी साठी 10% तोट्याने जेव्हा विकतो ना तो, तेव्हा ते 10% तोटा हा त्याच्या खरेदी किमतीवरती असेल. राईट. मग आता त्याची खरेदी किंमत किती? 110. 10% म्हणजे 11 रुपये तोटा झाला त्याला. म्हणजे आता स्टेज 3 मध्ये बी कडे 99 रुपये असतील. बी कडे काय असतील? 99 रुपये असतील. हे 99 रुपये कोण दिले असतील? एनं दिलेले असतील. कळलं? आता एनं काय केलं? त्याच्या जवळच्या 110 मधले 99 रुपये देऊन टाकले त्याला. आणि आता शिल्लक किती रुपये राहिले त्याच्याकडे? 11 रुपये प्लस ती वस्तू आली की जी त्याने आता कितीला घेतली होती? 99 रुपयाला घेतली होती. म्हणजे त्या माणसाचं ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर बघितलं ना, वस्तूला वस्तू राहिली. 100 जी त्यानं जे गुंतवली होती, 100ला 100 त्याच्याकडे राहिले. पण वाढून किती रुपये आले? 11 रुपये आले. त्याची स्वतःची गुंतवणूक किती होती? 100 होती. 100ला 11 तयार झाले ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. म्हणजे 100ला 11 म्हणजे 11% नफा झाला. चा नफा किती आहे? 11%. कळतंय? राईट. मग आता या प्रकारचा प्रॉब्लेम युपीएससी ने विचारला होता बघा, 1-2 वर्षापूर्वीच विचारला होता. सेम विचारला होता. राईट. थोडे आकडे वेगळे होते पण सेम कन्सेप्ट होती. ओके. मग आता समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आता बघा, अगोदर 360 रुपयाच, नंतर पण 360 रुपये. दर 8 रुपये असता आणि इकडं R-3 रुपये असता. आता नग 360 भागिले R, 360 भागिले R-3 नग.
याच्यापेक्षा हे 25% जास्त आहेत, म्हणजे दिस इज 125% ऑफ. हे सॉल्व्ह कर. आता मुळामध्ये मी जे बोललो आता मी, हे हे योग्य आहे का? सामान्य विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून चाललंय आपलं. आपण असामान्य विद्यार्थ्यांच्या, मी मास्तरच नाही त्यांचं, नाही गोरगरिबांचे, सामान्य विद्यार्थ्यांचे मास्तर, ज्याला गणित म्हणजे गणिताचा ग जरी ऐकला तरी थरकाप उडतो अशांचे हे सुसायडल म्हणतात, सुसायडल मेथड आहे. ह्याच्या नादाला लागायचं आहे. ह्याच्यात काय करायला पाहिजे मला सांगायचं. एखाद्या वस्तूचा जर भाव कमी झाला तर क्वांटिटी काय होते, जास्त यायला चालू होतात एखाद्या ठराविक रकमेमध्ये. राईट. आता भाव जर कमी झाले समजा, तर मिळणाऱ्या मालाची राशी काय असेल, जास्त असेल. आणि भाव वाढला तर मिळणारा माल काय होईल, कमी होईल. म्हणजे भाव आणि क्वांटिटी हे एकमेकांसोबत कुठल्या प्रपोर्शन मध्ये आहेत, इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. तर बघा इकडे मी काय म्हणतो, अगोदर नंतर ही राशी 25% जास्त असू दे. म्हणजे अगोदर जर 4 मिळत असतील, 25% अधिक म्हणजे 5 भेटायला लागले. म्हणजे अगोदर 4 सफरचंद भेटत असतील तर नंतर 5 भेटायला चालू झाले. पण दराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राशी आणि दर एकमेकांसोबत कुठल्या प्रपोर्शन मध्ये आहेत, इनव्हर्स प्रपोर्शन. 4 भाग. बरोबर. 3 रुपयाची सूट म्हणजे अगोदरचा दर आणि नंतरच्या दरामध्ये 3 रुपयाचा फरक आहे. म्हणजे या रेशो मध्ये एक भाग बरोबर किती रुपयाचा फरक आहे, 5 भागांची किंमत किती झाली, 15 रुपये पर नग आली. आणि वस्तूचं काय झालं, 360 रुपयामध्ये तुम्हाला 15 नग मिळाले. म्हणजे किती नग मिळाली, 24 नग. किंवा चारित्रिकम 12, 360 रुपयामध्ये तुम्हाला 12 रुपयाप्रमाणे 30 नग भेटते. त्यांनी काय विचारले तुम्हाला, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले, मुळात म्हणजे अगोदर अगोदर किती केले, 24 नग खरेदी केले. कुठे आहे ही मेथड, शाळेच्या पुस्तकात आहे का, नाहीये शाळेच्या पुस्तकांमध्ये. ह्याच्या अगोदर कुठल्या पुस्तकात होती का, नव्हती. ती आता आपल्याच पुस्तकात आहे. राईट. आता इथून पुढे कॉपी मारणारे लोक मारतील. 23 जानेवारी 2025च्या नंतर जी काही पुस्तकं छापली गेली त्याच्यामध्ये जर त्याच्या अगोदरच्या पुस्तकामध्ये 23 जानेवारी 2025च्या अगोदर जर कुठल्या पुस्तकांमध्ये या मेथड असतील तर ते त्याच्या बुद्धिमत्तेचा हिस्सा होता, किंवा कुठेतरी आमचे युट्यूबचे व्हिडिओ बघून एका दुसऱ्या मेथड घुसवले असतील. पण 23 जानेवारी 2025च्या नंतर आलेल्या पुस्तकात जर दिसत असतील तर ते आमची कॉपी मारली. राईट. त्याला थोडस टेक्निकली जा, असं एकदम शांततेनं जा. कळतंय. माझ्या पुढे 9च्या नंतर 150 व 11ने भाग जाणाऱ्या संख्या विचारल्या. तर 150च्या पुढची 11ने भाग जाणारी संख्या, राईट, 150च्या पुढची 11ने भाग जाणारी संख्या 154. आणि 500च्या अगोदर याच्याने भाग जाणारी संख्या 495. राईट. आता मला काय म्हणायचंय, याच्या नंतरच्या संख्या प्रत्येक 11 वाढत जाणार आहे. तर एकूण संख्या बरोबर हा मोठा फरक, 495 मायनस 154/11 यांचा फरक येतो 341/11. हे आलं 31. पण या सबट्रॅक्शन मध्ये इनिशियल एलिमेंट काउंट होत नसतो, म्हणून तो इनिशियल एलिमेंट एक ऍड केला त्याच्यात. दिस इज टोटल नंबर ऑफ संख्या किती, 32 असते. उगच pn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी वालं फॉर्म्युला लावून माती करून घेण्याची आवश्यकता नाही. कळतंय. येईल ना गणित, यायला काय, गणित येतं. माझं गणित येण्याशी माझा मुद्दाच नाहीये. माझा मुद्दा आहे
गणित वेळेच्या आत येण्याशी, 36 सेकंदात पण नाही, 30 सेकंदाच्या आत गणित झालं पाहिजे, असं मला वाटतं. माझ्या विद्यार्थ्यांनी तेवढ्या स्पीडनं सोडवायला पाहिजे. 20 पैकी मला 13 पडलेत, मागच्या ह्याला 4च पडत होते, आता 13 पडल्या गॅप, माझा आता प्रोग्रेस आहे. मला असला विद्यार्थी पण नको आहे. मला 20 पैकी 19, 18 पडलेत असा सांगणारा विद्यार्थी पाहिजे. आणि मला माझ्या विद्यार्थ्यांनी पेपर झाल्याच्या नंतर कट ऑफ काय येणार आहे हे बोंबलत फिरला नाही पाहिजे. तो पेपरून आला की एक दिवस आराम केला की दुसऱ्या दिवशीपासून मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या विद्यार्थ्यांनी जागा कधी किती निघालीत असं कधीच विचारलं नाही पाहिजे. 10 जागा जरी निघाल्या तर त्याच्या मेन्सला तो असलाच पाहिजे, त्याच्या फायनल लिस्टमध्ये तो असलाच पाहिजे. असं का म्हणतोय, आमचा विषयच डिसाइड करतो कि किसको इन लेना है, किसको आउट करना है. आणि ते शक्य आहे हो इन करणं. एवढं 18-19 मार्क पडायला लागले ना की विषयच संपला. तुम्हाला 2 सब्जेक्टनी जर साथ दिली, मॅथ्स, रिझनिंग आणि विज्ञान, त्याचा तुम्ही मेहनत घेऊन अभ्यास केलात, नाही तुम्ही वर्षभराच्या आत इथनं निघालात तर माझं नाव बदलून ठेवा. एकच वर्ष. पण तुम्हाला ते करायचंच नाहीये. तुम्ही मनाची घोंगाट बांधलेली आहे. 7 वर्ष, 10 वर्ष थांबायचंच आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला तो संयम आजमावून बघायचा आहे बापाचा. संयमाचा विजय बापाच्या. हे तुम्हाला लिहायचंय स्टेटसला उद्या नोकरीला लागल्यावर. म्हणून प्रॉब्लेम्स आहेत. कळलं? अरे, एसटीतून उतरण्याचा फोटो आणि एसटीत चढतानाचा सक्सेस घेऊन चढतानाचा फोटो आणि मधला ड्युरेशन टाकला पाहिजे, 8 महिने, 9 महिने, वर्ष लागलो म्हणून. ठीक. तर बघा, पुढचा प्रॉब्लेम 11. आता हे अत्यंत हीन आहे बघा, याला काही म्हणजे अर्थच नाहीये याला. राईट. हे 15, 3, 10, 5 आणि 5. पहिल्यांदा मायनस आहे. मायनस म्हणजे कोण आहे? मायनस म्हणजे गुणिले. प्लस म्हणजे कोण आहे? प्लस म्हणजे मायनस. राईट. गुणिले म्हणजे कोण आहे? गुणिले म्हणजे भागिले. आणि भागिले म्हणजे कोण? भागिले म्हणजे अधिक. हे 45, हे 2. 45 मधून 2 गेले, 43 मधून 5 टाकले, 48. खलास. राईट. हे असले कुठे प्रश्न विचारतात का हो कंबाईनला? ग्रुप बी ला देतात. अरे ठीक आहे, पण विचारले, मुलाला झाली आपली. राईट. अशा प्रश्नामुळेच यावेळेस मेरिट वाढणार आहे. पहिलं रिझन, 7 ते 8 हजार राज्यसेवेची मेस देणारा पोरगा पण तुमची ग्रुप बी ची परीक्षा देतोय. त्याच्यामुळे जबरदस्त हाईप असेल यावेळेस. राईट. त्याच्यानंतर एखाद्या सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू. आता हे बी आर ई ए के पी एच आर ओ यू जी एच. आणि मला डिस्ट्रीब्युशनचं विचारलंय. ब्रेक थ्रूचं ई ए, सुरुवात ई ए. 1, 2, 3, 4. 3 आणि 4 नंबरचा अक्षर ई ए. इथं 3 आणि 4 नंबरचा अक्षर एस टी आहे. एस टी ने एक पण चालू झालेलं नाही. दिस इज एस टी ओनली. बाकीचं चेक करत बसण्याची गरजच नाही. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 12 नंबरच्या नंतरचा 13वा. 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतो. ते M1D1 करत बसू नको. 6 मजूर 4 दिवस काम केले ना, म्हणजेच काय झाले, ते 24 मजुरांनी 1 दिवस काम केल्यासारखं आहे, ज्यांनी 9,600 विटा बनवल्या. आणि 18 मजुरांनी 2 दिवस जर काम केलं ना, 36 मजूर होते. याची 4 पटवर 2 शून्य आहे, याची पण 4 पटवर 2 शून्य घेऊन टाका. कुठे तिरपा गुणाकार करत बसतो सोन्या माझ्या.
14,400 बेटा खलास. उगा M1 D1 T1 डिवायडेड बाय W1 M2 D2 T2 डिवायडेड बाय W2 असलं करत बसू नको. 6वी 7वीच्या स्कॉलरशिपला प्रश्न येते असंच सोडवते तिथले लेकर. राईट. हे पण एक अत्यंत सोपा होता. आता याच्यावर मेरिट नाही थांबणार. का नाही थांबणार? कारण हे महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी सोडवतो. राईट. मेरिट कुठल्या प्रश्नावर थांबलं असतं? स्थानकावर उतरले चढले वाला प्रश्न, ते 150 ते 300च्या 500च्या दरम्यानचा ते प्रश्न, किंवा सफरचंदांची अगोदरची संख्या काय, 3 रुपये सूट मिळाली असता 25% जास्त, ते प्रश्न. ह्यांच्यावर मेरिट थांबतंय. मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की जे थोडे खानदानी असतात ना, म्हणून कधी ना कॉमन. आता 20 पैकी मला 15 पडल्यात तर हे काही फार कौतुकाची गोष्ट नाही, कारण 15 प्रश्न सोपेच होते. कुणाच्या दुकानात जाऊन बसलंच तरी 15 होतेच. आणि हे 15 मार्क्स महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोराला मिळणार आहेत, ऑलमोस्ट पोरांना. तर हे 15 डिसाईडच करणार नाहीत, वरचे 5 डिसाईड करणार आहेत वेदर यू आर इन ऑर आउट. आणि प्रत्येक पेपरला एक विषय धोका देत असतो. या विषय पेपरला करंट मी धोका दिला, करंट अफेअर्स दिले का नाही, कसला तगडा विचारला होता. म्हणजे प्रत्येक वेळेस मिनिमम 15 मार्क धोका देत असते, किती अभ्यास करा. एक सेक्शन अवघड येतोच. त्याच्यामुळे तुम्हाला कुठंतरी तुमचं परफेक्शन असलं पाहिजे, की जिथं तुम्हाला 100% स्कोअर करता आला पाहिजे. आणि जे स्किप करणार आहेत तिथं सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम मारता आलं पाहिजे. खरं तर स्किप करूच नाही. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 54 किलोमीटर पर वेगाने धावायला 9 सेकंदात एक पोल ओढतो. आता मी काही मेथड सांगणार नाही याला, तुमच्या रेग्युलर मेथड मध्ये काय केलं जातं. मी असं लिहिलेला 54 किलोमीटर पर आवर म्हणजेच काय होतं, 36 सेकंदाला 9 सेकंदामध्ये किती. याचं हे 1/4 आहे. याचं 1/4 135 मीटर असेल. दिस इज खलास, काही अडचणच नाही. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न, रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतलं आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे, तर सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नातं काय. तर माझं म्हणणं काय आहे, हे रोहनच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले, सचिन काकाच्या घरी गेले, अरे कशाला करतो तू, ब्लड रिलेशन मध्ये हे गोष्टी मॅटरच करत नाहीत. सोडून दे, स्किप कर. शेवटचं वाक्य बघ, सचिनची पत्नी. सचिन ची पत्नी आहे ही रोहनची आई. हे रोहनची आई, या दोघी बहिणी आहेत. आता रोहनच्या सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलाशी, आता रोहनचे वडील म्हणजे त्याच्या आईचा बाबा, आईचा नवरा. तर वडिलांचं रोहनच्या वडिलांशी नातं काय, सचिनच्या पत्नी म्हणजे ह्या बाईचं रोहनच्या वडिलांशी नातं काय, तर मिळून असेल, बायकोची बहीण आहे ती. त्याच्या विषयच संपतो. म्हणजे अननेसेसरी रोहन रामूचा मुलगा आहे वगैरे, हे रोहनच्या इथं रामू लिहिलं तर काय फरक पडणार, त्याचं काही देणं घेणंच नाही ना. म्हणजे मला तर म्हणायचंय की या उदाहरणामध्ये इथून इथपर्यंत अननेसेसरी डाटा होता, 2 ओळी. पण मॅक्सिमम विद्यार्थी इथल्याच ओळीमध्ये परेशान राहतात. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाची उत्तर द्या म्हणलं त्याने. राईट. हे एक पझल आहे. आता आपल्याला पझलच्या बाबतीमध्ये आपण क्लासमध्ये लावलं किंवा स्ट्रॅटेजी लेक्चर्स ऐकले किंवा महान महान विद्वानांचे हल्ली स्ट्रॅटेजी देण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे पोस्ट होल्डर लोकांचं. राईट. तुम्ही त्याला देव म्हणून पण बघता. राईट. त्याला परत एकदा परीक्षा द्यायला पास झाला तर मला विचारा तुम्ही. राईट. लागला कशाला त्याला देव करत बसलात तुम्ही, कळत नाही आम्हाला. तुम्ही ते 200 रुपयाची मेंटरशिप, 100 रुपयाची मेंटरशिप घेता ती. राईट. तर पझल स्किप करायचं नसतं, पझल सॉल्व्ह करायचं असतं परीक्षा. काय पझलची एक टेक्निक असते. एमपीएससीला दुर्दैव असं आहे की भरपूर काही दूर एकच प्रश्न विचारतो, पण आयबीपीएसला तसं नसतं, टीसीएसला किंवा बँकिंगच्या परीक्षेमध्ये. राईट.
एक पझल 3-4 प्रश्न असतात, तिथं मात्र तुम्हाला तसं काही करता येणार नाही जे आता सांगतोय ते. पण जर एक पझल एक प्रश्न दिला असेल तर असंच करायचं हमखास. सगळ्यात शेवटची ओळ वाचायची. विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले, म्हणजे आपलं देणं घेणं कोणासोबत आहे? विज्ञान सोबत आहे. पक्क लक्षात ठेवायचं. माझं देणं घेणं विज्ञान सोबत आहे, माझं देणं घेणं विज्ञान सोबत आहे, माझं देणं घेणं विज्ञान सोबत आहे. मग आता मी करतो. एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहेत. मला गणित गरजच नाही. विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहेत. म्हणजे काय झालं? एचे एचे विज्ञानातले गुण एफच्या अगदी वर आहेत, म्हणजे एफ आणि एच्या मध्ये दुसरं कोणीच नाही आता. आणि एचे गुण एफ पेक्षा थोडेसे जास्त आहेत. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे, म्हणजे सी आणि बीच्या मध्ये दुसरं कोणी नाहीये. परंतु डी पेक्षा गणिताचं मला देणं घेणंच नाही, मी त्याची वाचणार पण नाही, बघणार पण नाही त्याच्याकडे. खरं मला विज्ञानशी देणं घेणं आहे. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले, तर मी एवढं घेतो. मी एफ न डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले. आता डी आणि ई मध्ये कोण आहे माहिती नाही आपल्याला, असं घेतलं आपण. राईट. गणितात सी व डी च्या मध्ये कोणी नाही. आता हे गणिताचं मला देणं घेणे. विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणीही नाहीये. तर विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणीच नाहीये. म्हणजे हे असं झालं की नाही बघा. आता हे या ओळीमुळं हे डी आणि ई पेक्षा, आता ए आणि सी च्या मध्ये कोणीच नाही, म्हणजे ए आणि सी एकमेकाला कनेक्ट आहेत. ते गणित फक्त एच्या पुढे जाऊनच कनेक्ट. तर सगळ्यात जास्त गुण कुणाचे? तर सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? तर सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? पी न मिळवले. मला विचारलंय विज्ञानाचं आणि सॉल्व्ह करताना आपण जर गणिताचा विचार करत असू तर अननेसेसरी होईल ते. मला पझलच्या बाबतीमध्ये मी काळजीपूर्वक ह्या बाबतीत असं असलो पाहिजे की मला काय विचारलंय हे मला पटकन माहिती असलं पाहिजे. मी रीडिंगला जातानाच मला कळलं पाहिजे पहिल्यांदा. म्हणून पझल सोडवताना एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. लास्ट लाईन शुड रीड फर्स्ट. शेवटची ओळ पहिल्यांदा वाचायची. कळतं? त्याच्यानंतर पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. सर्व मोगरा शेवंती आहेत. ऑल मोगरा आर शेवंती. जे सर्व मोगरा शेवंती. हे मोगरामध्ये शेवंती बाहेर. सर्व शेवंती फुले आहेत. शेवंतीमध्ये फुले बाहेर. जे सिलॉग नावाच्या चॅप्टरच्या व्हेरी फर्स्ट प्रॉब्लेम, जिथं चॅप्टर चालू होते तेच प्रॉब्लेम विचारले. जे ह्याच्या एवढा सोपं ह्या जगात दुसरा कुठला प्रॉब्लेम नाही आता. सगळ्यात सोपा प्रॉब्लेम. मग सर्व फुले मोगरा आहेत. सर्व फुलं मोगरा आहेत म्हणजे फुलंमध्ये मोगरा बाहेर नाहीये. फुलं बाहेर आहेत, मोगरामध्ये चूक आहे. सर्व फुलं शेवंती आहेत. फुलं मध्ये शेवंती बाहेर आहे का? नाहीये. हे पण चुकीचं आहे. दोन्हीही निष्कर्ष चुकीचे आहेत. अ व ब दोनही निष्कर्ष चुकीचे आहेत. समजते? म्हणजे हा टॉपिक जिथं सुरू होतो, ज्या प्रश्नाने मी तुम्हाला शिकवायला चालू केलं पाहिजे त्याच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये, म्हणजे किती सोपा आहे विचार करा तुम्ही. राईट. याच्यानंतरचा प्रश्न आहे, हे ट्रायंगल मोजायचे. ट्रायंगल मोजताना ना तुम्हाला एक सिमेट्रिकल फिगर दिसते बघा. हे एकच फिगर, एवढे या डब्याच्या आतमधली एवढी फिगर ना तुमची चारही ठिकाणी रिपीट झाली. तेवढं करून घेतो, तेवढाच भाग सेक्शन बाजूला घेतो, तेवढ्यावरच प्रयोग करतो मी आधी. राईट. मी मोजत बसत नाही सगळ्यात जास्त. राईट. आपण त्रिकोणांची संख्या मोजूयात आता. किती होते त्रिकोणांची संख्या? आधी हे सिंगल सिंगल मोजूयात. किती होते? 1 2 3 4 5 6 झाले 7. राईट. 6. आता हे 2 सेकंड बघू. हे 7, हे 8. राईट. आता हे 8 झाले. त्याच्यानंतर हे असा एक 9, हे 10. राईट. आणि हे असे पण भेटतील बघा. 10 झाले. हे 11, हे 12.
एका ह्या सेक्शन मध्ये 12 ट्रायंगल्स भेटले तुम्हाला, तर गुणिले किती आहेत असे स्ट्रक्चर, 1 2 3 4 12 48 ट्रायंगल भेटले. त्याच्यामुळं ना हे 38 येणार नाही, 46 पण येणार नाही, 42 पण येणार नाही, कन्फर्म आहे 48 तर मिनिमम भेटावंच लागतं. बाकी जॉईंट मध्ये वाढत जातील, बाकीचे वाढणारे मी कशाला मोजत बसू, ते 60च होते. मोजत बसत नाही ते काय, दोन दोनचे हे इथं ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन दोनच्या सेक्शन, तीन तीन सेक्शन मी करत बसणार नाही. मला गरज नाही त्याची. मला ऑप्शन सोपे दिले, राईट. तर ते किती झाले? त्याचं उत्तर आलं 60. त्याच्यानंतर खालील एक संख्या मालिकेमध्ये येणारी संख्या कोणती निवड, हे 3 6 11 18. मी पहिल्यांदा फरक घेतो, याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 5 आहे, याच्यात 7 आहे, इथं 9 असेल, इथं किती असेल? 27 असेल. दिस इज आन्सर. विषय संपला, राईट. श्रेणीमध्ये क प घ आणि न असे 4 अक्षर लक्षात ठेवले की जगाच्या पाठीवरची कुठलीही श्रेणी तुम्हाला त्याचं उत्तर देता येतं. अहो इथलंच काय, तुम्ही ह्या मालिकेचा हजारावं पद विचारलं तरी आम्हाला उत्तर देता आलं असतं. तर फ प घ न नी त्याचं उत्तर करता येतं. आता ह्याच्या पुढचं काय? 20. राईट. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. तेथून उत्तरेकडे 2 बँकेत गेला. राईट. बँकेत गेला, बँकेत पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर वळला, इथपर्यंत गेला. भरतच्या घरी गेला, तर त्याच्या घरातलं अंतर किती? आता हे अंतर किती किलोमीटर असेल? 2 किलोमीटर असेल. म्हणजे आता याच्यावर काय सोपं असणार आहे मला सांगा. म्हणजे या परीक्षेमध्ये 20 पैकी 12 ते 13 प्रश्न असे होते की जे कॉमन मधल्या कॉमन विद्यार्थ्यालाही सुटत होते. त्याच्यामुळे 12 13 मार्क्स घेऊन जर 50 55 54 मार्क आले असतील आणि त्याच्यावरनं तुम्ही मेरिट माझं 54 लागतंय वगैरे म्हणत असाल, तर त्याच्या पाठीमागं मेन्सला त्या मास्तरचा कुठला तरी एखादा विषय असेल की ज्याच्यातून त्याला धंदा करायचा असेल. नाही येणार. तुला पाया पडून सांगतो, तुझं त्या मेन्सच्या तयारीमध्ये ग्रुप सी ची फ्री घालू नको, आयुष्यातला वेळ वाया घालू नको. मी ठरवतो खरं बोलायचं नाही, पण मला ते सहन होत नाही. माझ्या लेकरांसारखे, माझ्या लेकराचं नुकसान झालेलं मला सहन झालं असतं का? नाही झालं असतं ना, राईट. तर थोडं साठच्या पुढं असतील तर करा, नाही तर ग्रुप सीच्या अभ्यासाला लागा छानपैकी. कळलं? आणि हा एपिसोड, हा लेक्चर इकडे संपवतो. सध्या आपल्या बाजारामध्ये पुस्तक आलेलं आहे, त्या पुस्तकाची जवळच्या दुकानदाराशी विचारणा करा, पुस्तक खरेदी करा. 4.5 वर्षाची मेहनत आहे त्याच्या पाठीमागं, कुणाचं ह्याचं त्याचं चोरून लिहिलेलं नाहीये. अल्टिमेट कन्सेप्ट बेस दिलेला आहे, फॉर्म्युले बिरमुले ठेवलेले नाहीये. तुझं 10वी पर्यंतचा बेस परफेक्ट पाहिजे असलं त्याच्यात बोललेलं नाहीये. काय बोलतो कळतं की नाही? त्याच्यामध्ये तुमचा भूतकाळ उघडलेलाच नाहीये. तू पुस्तक हातात घेतल्याच्या नंतर तू वर्तमानात काय करतोस हे डिसाईड करणार आहे तिथं. आणि तुझं तुझं सेल्फ स्टडी करायचं ठरवलंस तरी तुला दररोज त्याच्यातनं सेल्फ स्टडी होऊ शकेल अशा पद्धतीने त्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. कळतंय? तर हे लेक्चर इकडे थांबवतो. नमस्कार.